क्लाससाठी म्हणून घराबाहेर पडलेली तरुणी क्लासनंतर घरी परतलीच नाही. अखेर आईवडिलांचा धीर सुटला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. मुलीचा फोन बंद येत होता. मैत्रिणींकडे चौकशी केली, मात्र त्यांनाही काही माहिती नव्हती. अखेर पोलीस ठाण्यात आईवडिलांना मुलीला शोधण्याची विनंती केली. मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. मोबाईल बंद, मात्र तरीही त्यांना तरुणीचा पत्ता सापडला, तोही इंस्टाग्रामवरून. पोलिसांनी या तरुणीला शोधलं, मात्र त्यानंतर जे समोर आलं त्याने आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. 22 वर्षाची तरुणी शॉर्ट हँडच्या क्लाससाठी घराबाहेर पडली. नेहमीप्रमाणे आईकडून डबा घेतला आणि घर सोडलं. मात्र आज तिचा घरातला शेवटचा दिवस होता. ती पुन्हा घरी येणार नाही याची कुणालाच कल्पना नव्हती. आई वडिलांना वाटलं तरुणी सरकारी नोकरीसाठी क्लास करते, मात्र तिचं मन क्लासपेक्षा जास्त 28 वर्ष तरुणावर जडलं होतं. पदवी शिक्षण पूर्ण करून शॉर्ट हँडचे धडे गिरवणाऱ्या तरुणीनं आयुष्याचा मोठा निर्णय घेतला. क्लासला जाऊन मैत्रिणींसोबत हसून खेळून तिने तो वेळ घालवला. कोणाला संशय येऊन दिला नाही. त्यानंतर मैत्रिणींना तिने शेवटचा टाटा केलं आणि त्यानंतर 28 वर्षीय तरुणासोबत ती निघून गेली. तिने त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर नव्या प्रवासाची सुरुवात केली. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला. तिचा मोबाईल बंद होता, त्यामुळे तपास यंत्रणेसाठी हे मोठे आव्हान होतं. मोबाईल बंद झाल्याने पोलिसांनी टेक्नॉलॉजीची मदत घेतली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी तरुणाच्या इंस्टाग्राम आयडीचा शोध घेतला आणि त्यांच्या तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी थेट तरुणाशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधला. काही वेळातच तरुणाने पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर त्यांच्या लग्नाचे रजिस्टर्ड मॅरेज सर्टिफिकेट पाठवले आणि आपण व्यवसाय करत असल्याची माहिती देखील दिली. यानंतर पोलिसांनी थेट तरुणीशी बोलायचं असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तरुणीशी संपर्क साधला आणि तिच्या आई वडिलांशी फोनवर बोलणं करून दिलं.